5 फ्लॅट भाड्याने गेल्यात पण एकाला काय भाडं करी बेटा ना भाऊ. एका आलं ती 15 दिवसातच गेली. याचा कवा नंबर लागतोय काय माहिती आता. साठी येईन एखादा असं आलं ते देऊन टाकायचं. काय करायचं ठेवून तरी. काय हरवलं काय? नाही हा. मालक तुम्हीच आहे का इथले? हा मग वाटत नाही का तसं मला कसं नाही तोंडावून तर नाही वाटत. हा. म्हणजे काय बदल झाला का? नाही तसं नाही ते फ्लॅट आहे म्हणे तुमच्याकडे भाडे. मग वाचलं नाही का तिथं भाड्याने नाही मग कशाने? हा वाचलं ना मग हा, विचार हा. आता तुम्हाला विचारावं नाही होय. हा ती महत्वाचं आहे. हा मग आहे का आहे ना. मोकळं आहे का? तिसऱ्या मजल्यावर एकच. तिसऱ्या मजल्यावर तिसरं मजल्यावर आहे. अहो लय त्रास होईल चालायला. मग आता हे भेटा नाही हे कसं काम? मालक लिफ्ट नाही का? नाही नाही तसली सोय नाही. का तुम्ही म्हातारे बितारे आहेत का? नाही नाही तसं नाही ते जरा ते बाकीचे भाडं करू पळतच जाते तर पळतच येते. हा भाई हा. आता आम्हाला होईल सवय पळत तो- पळत जाऊन पळत पळत येऊ. येत जायचं कसं आहे शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. हा त्याच्यामुळे लिफ्टचं मेरिट केलेलं आहे. हा कारण अशा माणसांनी जर व्यायाम नाही केला तब्येत पार खरकती. हा तर मग हा ना मग काय? तशी हा बाई, ही वाढणार इथं आता. व्यायाम हा. करू करू. बरं ते कसं काय काय 5,000 रुपये भाडे. 5,000? हा बापरे आपण गावाकडे तर बाई कुठं 2,000 भाडं आहे त्या तायडीच्या रूमला. अगं गावाकडे वेगळं सिटीत वेगळं असते जरा असं गबस. का? म्हणजे शिटीत जास्त भाडं असतंय. एवढं फिरलं कुठे भेटले का आता हा, एवढे हा, खाय हा, ना हा. तू लई छान करू नको गबस. मग आपल्याला डिपॉझिट लागेल द्यायला. भाडे कशाने घ्यायची? अरे गप ना तू जरा तू लय पुढचा याच्यामुळे तुला मग आणत आता नाही. खायचं काय आपण भाडे? अरे गप गप काय चर्चा चालू आहे? ते चर्चा आमच्या दोघांचं. काय भाडं कमी पडत आहे काय? नाही नाही हा. नाही, बरं आहे बरं आहे. कारण ही गरिबासाठी राहायला आहे. हा का हा नाही तर साईटला बघा जरा चक्कर मारून 10,000च्या आत कोण देत नाही. नाही आम्ही गेलोच नाही कुठं पण- डायरेक्ट इथं आलो वाचलं डायरेक्ट इथं आम्हाला काय गरज आहे तिकडे हा, इकडे हा. जायची इथं भेटले म्हणलं. उगा मी दिलदार माणूस आहे म्हणून. हा, हा. नाही तर मग तसं नाही कमी भेटत. बरं मी हा. काय म्हणतो हा. काय फॅसिलिटी आहे का फॅसिलिटी म्हणजे असं बेल दाबल्यावर लगेच जेवण वरीन पाणी काय लागेल ते असं वर लगेच भेटान का? मग तुम्ही नेमकं कोण येतं? ही कोण आहे? मी बायको तो नवरा माझा. नवरा बायको आहे आम्ही. नवरा बायको? हा हा. काय डाऊट वाटतोय का तुम्हाला आमच्यामध्ये? मला थोडी शंकाच वाटते बरं का. म्हणजे हे कशाची शंका? म्हणजे हे नवरा आणि मी बायको. असं आहे का? तुमचं झालंय लग्न? कस काय भेटली अशी? कस काय म्हणजे हा म्हणजे ते हा घरच्यांनी बघून दिली असं असं काय विचारतात हे मालक? अरे. कशी काय भेटली म्हणजे? रूम द्यायची त्यांना मग चौकशी मग करावी लागते. एवढ्या चौकशी असतात तू का? ग बस याच्यामुळे तुला गावाकडे ठेवतो बघ मी. तुमचं लग्न झालेलं आहे ना? हा 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 नक्की. मग मग त्याची काही पत्रिका बित्रिका आणली का? आता खिशात घालून येणार का? किती? अहो, ते काय झालं पाऊस पडला ना, हा. मग ते पाऊस पडल्यानंतर खराबच झालं. त्याच्यावरच जे होतं ते खराब होऊन 5 गेलं. वर्ष झालेत लागण्याला आमच्या आता इतके वर्ष 5 ठेवायचे. वर्ष? हा आणि तुम्ही दोघच आहेत काय? हा दोघच आहेत आम्ही 5 वर्षात काय प्रगती? काय हा मग बँक बॅलन्स केलाय ना हा. मग भरपूर केलंय. आणि हे आपलं तुम्हाला पोरं सोर नाही का तुमच्या? आता होतील ना अजून टाइम आहे. 5 वर्षात नाही झाली तुम्हाला पोरं? होय. अ, हे मालक जरा चाबरत दिसतंय. ह्याला पोरांचं लग्नाचं काय करायचं? ह्याला रूम भाड्याने द्यायचंय का? अगं मग आपल्या चौकशी करायची आहे त्या. चौकशी करावं लागते असं कोणी देत नसतं तू तोंड बंद कर पोरांचं कोण चौकशी? तोंड बंद कर बंद कर तोंड. माझ्याकडे नियम असतात बरं का. हा दोघच आहेत ना? नक्की. हा दोघच आहेत आम्ही. नाही तर 5 वर्षात सांगायचे आम्हाला पोरं नाही 4 परत आणायचे. मी त्यांचे पैसे डबल लावीन नाही परत. नाही मी हा. सांगते बघा. माझे नातेवाईक येतील कवा कवा. आता तर ह्या महिन्यात नाही येणार, पण एखाद्या दिवशी येतील बघा. एखाद दिवशी वेगळं आहे ती. हा. हा पण जर का 8 दिवस राहिले नंतर पडलं ना मला डबल भाडं घेतो हा. अयो या बाई, हा. डबल भाडं. मग हे असतं, तू गप ना तू दुसरी बघूया रूम. तोंड नकच को इथून काम जवळ आहे. हा का? बरोबर मी नाही काय बोलत. आणि बघा इकडं कस काय? हा इकडं कस काय आलाय? ते तिकडलं ते दिसतो का ते रोड हा तो पलीकडला हा 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 आणि तिथं पुढे पुलाच काम चालू आहे ना हा पोलाचं तिथे इंजिनियर आहे मी. काय हा इंजिनियर? हा वाटत नाही का? बघून तर नाही वाटत पण असं ना काय करायचं? हा सर नाही हायचे मी आणि पगार पाणी किती येते? एवढा नाही बरं का हा. 25,000 आहे. 25,000. हा. मग काय याला 5 गेले आणि काय 5 साठी दोघा नवरा बायकोच कुजबुज चालली इतकी. नाही त्याच्यामुळे म्हणलं बरं मी सांगतो पाणी बिनी 24 तास आहे ना? अख्ख्या कुठं जा नळ चालू आहे. हा का? हा, तसली म्हणजे आयडिया नसते 24 आपली. तास नळ चालू असल्यावर 24 आम्ही तास कसं नळ राहायचं? चालू असतो आपला बंद नाही. अहो मग अख्ख्या रूम मध्ये पाणी होईल बंद करून ठेव जा ना. नाही नाही म्हणजे ज्याला चालू करायचं त्याने करायचा. असं म्हणजे होय. पाणी बंद नसतंय. होय. मग बरं झालं. म्हणजे पाण्याची
टेन्शनच नाही. पान कोंबडी आमची पाणीच लागतं. म्हणजे मला पाण्यात बसावं लागतं मला का? काय का ना हा. मला ना दिवसातून ना 3 टाइम आंघोळी लागते बघा. नाही आपल्याकडे 4 टाइम जरी केली तरी अडचण नाही रे बोर आहे सगळं सुविधा आहे. चालतंय, चालतंय. मला पसंत आहे. रूम दाखवा की. कशाली आंघोळीच काढते ते समोर का? गप ना, तुला काय करते नंतर कर ना. मग हे काय आधी- सगळं सांगत बसते का तू? बरं नाही चुकलं चुकलं. मग काय ठरत आहे तुमचं? आमचं ठरलं घ्यायची रूम. आपण ती जरा आधार कार्ड ती दाखवा ना जरा दाखवा दाखवा. घ्यायची म्हणजे असं कुणी येईन आणि लगेच रूम मागन म्हणजे एवढा बावट बसलो का मी नाही माझ्या अवतारावर जाता का? नाही दाखवत ना. हा हा ती सर सविस्तर हे बघा हे माझं इकडे कुठं डोळ्यात घालीत का? बघितलं नाही होय. अगं एवढ्या जलद मला वाचता येतं का? मला ती आडनाव ती नीट बघावं लागन. हा हा ही कोणाचं? हे माझं बर ती आणि हेच हा. माझं, माझं. आडनावात फरक वाटतोय मला जरा अहो, ती डबल आडनाव कस काय अहो ते बाप बापाकडचं आहे माझ्या बापाकडचं. म्हणजे बदललं नाही का अजून? नाही ते बदलायचं कामातून वेळच भेटत नाही. हा हा असं नसं. हा मग काय इंजिनियर माणूस आणि कामातून वेळ भेटत नाही म्हणजे काय? मग तिकडेच असतं ना. ही अशी सविस्तर करून घेत जायचं पुढे अडचण नाही आल्या पाहिजे. नाही नाही तुम्ही हा. म्हणता करून घेतो कसं ती गावाकडे मी इकडे बरं, बरं बरं, बरं. त्याच्यामुळे पोरांचं जरा आपण प्रॉब्लेम. किती दिवस राहणार आहेत काय त्याच्याबद्दल काय बोलले नाही? अग्रीमेंट करूया ना हा. हा. वर्षाची. कमीत कमी 2 वर्ष काम जाईल. 11 महिन्याचे देऊ शकतो बा. हा का हा जस्ट नाही मी 11 महिन्याची पुढे नाही अग्रीमेंट करेन. बरं करा तुम्ही म्हणता इथं. हा बरं मग ते ठीक आहे आधी रूम बघायची का पण? हा दाखवली असते. आता यावंच लागेल ना. हा काय आता बघून तिसऱ्या मजल्यावर आहे का? तिसऱ्या मधल्या होई बरं येतो बघून. नाही मला यावं लागेल ना असं कसं नाही येतो ना बघून. पण आज का ते तिसऱ्या मधल्यावर कोणची आहे, काय मला दाखवावं लागेल ना हा, ती हा, हा. मग चला मालक आम्हाला लय उशीर झाला. चला 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 हा. कस काय रूम हा भारीत भारीत काय अडचण? नाही काय अडचण नाही. मालक तुमची रूम ना एकच नंबर आहे मला आवडली बघा. हवेशीर नाही एकदम. नाही आपण बांधताना तसं सिस्टमॅटिक बांधलेलं आहे. हा 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 माझ्या अवतारावर नाही जायचं असं मी दिसतोय असं म्हणजे काय कमी काय माणूस मी नाही हा हा ही महत्वाचं आणि एक सांगायचं राहिले आता तुम्हाला काय राहिलंय? पाणी हा, लाईट हा. याचं बिल तुम्ही भरायचं या बाई ते वेगळं असतंय याच्यात नाही म्हणजे ते 5,000 द्यायचं ना अजून वरनं लाईट बिल आणि पाणी बिल वेगळं द्यायचं का? आणि मग त्याला काय करणार आहे? मग आपण वापरतो म्हणलं आपल्याला द्यावं लागेल. तरी किती येईल हो मालक? तरी अंदाजे काय तुम्ही जसं वापरता तसंच येणार ऐ, तुम्ही बरं, दोन मी एकदाच आंघोळी करेल मग. एकदा नाही आठवड्यातून एकदाच. अति उत्तम मग काय मग एकदम शॉर्टकट हा इंजिनियर आहे ना हा हा. नक्की हा मग आठवड्यातून एकदा सांगू मग ते पाणी बिल नको ना वाढायला. आता बायको तर 3 टाइम करीत होती आंघोळ आता आता कॅन्सल. मी एकच टाइम करेल कसं आहे हा. आम्हाला अजून म्हणजे मी तर वाल्या फाडकीने जाऊन पुसून घेईन. हा. बाकी काय नाही. पाणी जमलं, बिल जमलं, झालं, जमलं. मग पाहिजे काट कसर करतो. जेवढी बचत करता येईल तेवढं लाईट बिल लाईट आहे समजा तुम्ही जर फॅन नाही लावला हम्म. बिल लगेच कमी हा, नाही हा. मग आम्ही फडक्यानंच हवा मारून घे आणि जरी एक महिनाभर. जेवले ना नाही ना भांडी धुतली हम्म. की पाण्यात बिल डायरेक्ट कमी हा हा सिस्टीम असं म्हणजे काय? मग डोकं- आपण काय करू 1 डझन पत्रवळ्या आणा आणि गोळ्या आणा आंघोळीच्या. बर बर हा म्हणजे टेन्शनच राहणार नाही. बर बर आणि इथं तलाव वगैरे विहीर वगैरे कुठं असेल की काय आंघोळी करायची तिथं जाऊन. मुसकडीन विहिरीत जर आंघोळ केली तर तिचं बी बिल वेगळंच हा 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 तसं काही नाही लयच अवघड आहे तुमच्या गावाचं आखरीच गाव आहे तुमचं बाई. गाव नाही ते मालकांचं आहे ते शेपर अच्छा, अच्छा, त्यांचं. हा, हा, तू बरं. तोंड बंद कर तुला किती वेळा सांगितलंय. बरं ठीक आहे चालतंय मान्य आहे आम्हाला आता काय आहे ना मला गरज आहे ना. लग्नासाठी बरेच नवस केले होते का नाही काय हुशार बायको भेटली राव ते आता कायला काढता दुखावरच्या खपल्या नको का काय म्हणताय कसं का? कसं मला हा. माहिती कसं सांगितलं मी. काय नाही तुला काय नाही मग चला ना रूम मध्ये आता. आता कुठं रूप मध्ये आता मग आता काय असेच करायचं? कुठं मोकळे रूम मध्ये अहो, काय घरी मालक. आणले का नाही काही आमच्याकडे एक भांडण आहे हा माणसानं काय केलंय मला गावाकडून घेऊन आलाय हा. तसा रूमच दाखवाय घेऊन आलाय अजून आमच्याकडे चमचा देखील नाही एक ताट नाही तुम्हीच मदत करा. म्हणजे रूम घ्यायच्या आधीच बायकोला आला का घेऊन मग आता आणि जर रूम नसती भेटली तर काय केलं असतं दिली असती परत पाठवून. ह्यो पॉईंट मला थोडासा आधी आणि कळायला पाहिजे होता बरं तुम्हाला का सांगतो त्याच्यामुळेच ना आम्हाला पोरं बाळवा ना ही तिकडे मी इकडे असंही होय. आता म्हणजे एकत्र आले मला पहिल्यांदा जर सांगितलं असतं रूम नाही भेटली म्हणून आधीच होय. बायको आणली हा. तर त्यांना कशाला सांगते आपण लांब असता आता होतील की पोरं कशाला टेन्शन आता घ्यायचं. थांब ना मग तू जरा गबस ना. बरं मी काय म्हणतो हा काय भांडे कुंडे आहेत का तुमच्याकडे आमच्याकडे हा? आमच्याकडे भांडी भेटी नाही नवी काय अहो, पुरते 2 ताटांनी एक उलतान भोगुल तवा द्या ना. माय घर काय इथं नाही मग? मी राहायला गावात ही सगळं भाडेकरी याच्यात हा का हा बरं इथं मेस बेस आहे का? एक काम करा हा. तिकडे गावात चौकशी करा आणि बरोबर. बिराट घेऊन या बरोबर. इथं नका माझ्या टाइमपास लागू माझ्या मागे काम असतात बरोबर निघा चल चालल्यात मोकळी बोंबलं तर इथं मेस आहे का आणि दुनिया आहे का आणि मोकार पंचायत आहे ना काय भाडेकरी काय करते वर काय नाही कुणाच कोणी येत नाही खाली काय नाही ओ मालक काय झालं आता अहो काय भाडे करू ठेवले तुम्ही म्हणजे
नुसता पाऱ्यानं ताप आलेला आहे आम्हाला शेजारी राहून. गोळ्या बिळ्या घ्यायच्या ना तापीच्या. अहो काय मालक चेष्टा करताय. म्हणजे काय झालंय मला सविस्तर बोला ना तुम्ही. अहो ते नवीन भाडे करून ठेवलेत शेजारी तुम्ही. म्हणजे हे आता आलेले. हा मग काय झालं त्यांनी? नुसती भांडणं त्यांची, नुसता आरडाओरडा. अहो झोप सुद्धा लागत नाही. म्हणजे तुमच्या संग भांडणं करतात काय? अहो माझ्या बरोबर नाही, त्यांचं त्यांचं चाललेलं असतं काहीतरी. असं आहे का? आपण शेजारी आहे, ऐकू येत नाही का? हा 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 ती होतंय. अहो जरा झोप लागली, जरा झोप लागायला लागली हा. का आलाच त्यांचा आवाज. जरा झोप लागायला लागली का केलाच त्यांनी आवाज. म्हणजे एवढा मोठ्याने आवाज करतात काय? आता मला तर येते ऐकायला. बरं आपण एक काम करू, मी सांगतो जरा समजून सांगतो त्यांना. नक्की काय भानगड आहे ना त्यांची एकदा विचारा. हा ना विचारतो ना, काळजी करू एवढी. मी तर म्हणते हा. एक काम करा ना, तुम्हाला जर त्यांना ठेवायचं असेल ना तर मग मी रूम खाली करते. अहो असं ना करू, थांबा, आपण समजून सांगतो. मी मालक आहे, कोण आहे? एवढी वर्ष झाले राहिले इथं मी. अहो राहिलात ना म्हणूनच मग त्यांना कसं नियम माहित नाहीत आपली काही. हा. एकदा सांगितल्यावर परत कशाला काय करते ती. बघा एकदा सांगा. हा मी सांगतो ना, काळजी करू तुम्ही जा. नक्की बोला ना. हा बोलतो राव. बरू नाही, आमचं सामान. नका बरू लगेच, मी बोलतो. हा हा जा बिंदास. चालतंय. पहिले भाडं करून बी जरा वायतकच वाढून ठेवलाय कडे. मला वाटतं वरून एक चक्कर मारून येऊ काय नको. हो मालक. आता काय झालं तुम्हाला? अहो काय केलंय तुम्ही? काय झालं आता? आम्ही तर राहावा का नाही राहावा? कुठं आता मी काय केलंय हो तुम्हाला? काय नाही, शब्द नाही, तरी नाही, बोललोय नाही, का राव नाही, मी? नाही, नाही. मला असंच वाटतंय. अहो काय सांगायचं तुम्हाला, भाडेकरी आणून ठेवलं का सोंग केलंय तुम्ही? ते नवीन आलेला. नाही तर काय नुसतं डोक्याला ताप देऊन ठेवलाय. अहो काय त्या गॅलरीतून कचऱ्याचा वास येतोय. अहो, ही माणसं आहे का भितड आहेत? अहो, मग सांगायचं ना थोडं समजून तुम्ही. मग तुम्ही कोण आहे? नाही हाय, पण मग तुम्हाला नाही ऐकलं का त्यांनी काय तुमचं? अहो ते रात्रभर नुसती किरकिर असते त्यांची. सकाळी उठाव तर कामाला गेलेले असतात. त्यांच्या मागं पळाव का आम्ही? तुम्ही मालक आहे म्हणून तुम्हाला सांगायला आले. आणि दुसरी गोष्ट, हा काल माझा मालक आंघोळीला बसला. बर. आंघोळ नळाला पाणीच येईना, अख्खी टाकी संपून टाकतात. म्हणजे पाणी पुरा ना. आणि मग ते माणसं तर दोनच येतो त्याच्या. हा अहो दुष्काळातून आलेत का काय? त्यांना पाणी कधी बघितलं नाही का काय? हा थांबा रात्रंदिवस त्या नळाखाली बसतात. यांना आहे ना खायलाच माग करतो, बिलातच कार्यक्रम करून टाकतो यांचा. ते तुम्ही बघा हा. बिलात करायचं का पण, काय आमचं काय हाय का? नाही नाही आमचं काय तुम्हाला अहो, ताप आहे पण का? मी- नाही सांगच अहो, तुम्ही, हाय का आमचं थोडं काय मागं का? होणार आहो. मी हा? काय केलंय तुम्हाला त्याचाच प्रश्न आहे ना. अहो त्याचा प्रश्न आहे, पण आम्हाला किती ताप होता हाय का तुम्हाला अरे, माहिती? तसं हा? झालं म्हणजे लय- आम्ही काय चिचुके देतोय का? नाही ते तुम्हाला पैसे देतो ना, आम्ही काय चिचुके देतो का अहो तुम्हाला? नाही तुमचं का थकीत आहे का काही? तुम्ही महिना भरायच्या आधी पैसे देता राव. आणि मग हे कशाला आम्हाला हे नसतं डोक्याला झंझट बरं मी काय झालं? करतो, वर येतो जरा बघू दे मला, त्याला एकदा समजून सांगू दे हा, नीट. हे बघा हा. तुमच्याकडून होत असेल तर सांगा, नाही तर सांगत, आम्ही आमचा बोरा बिस्तारा बांधतो ना, आम्ही दुसरीकडे रूम बघतो. नाही. आम्हाला काय कुठं रूमला कमी नाही, समजलं का? पैसा फेकला की रूम भेटतात. नाही, नाही, तू- तुम्हाला भाडेकरी नसेल भेटत, राहत्यालाच पकडून बिलकून आम्ही जातो मग घेऊन बिराड आमचं. अहो तुम्ही किती बोलत राव, मी काय म्हणलोय का? माझ्यापर्यंत त्रास झालाय का तुम्हाला काही? अहो आम्हाला त्रास झाला म्हणून म्हणतो. बरं मी बघतो त्याच्यासोबत बघतो. हा. हा त्याला ना थांबायचं असलं थांब नाही निघ म्हणी तो थांबू नाही तर नको. एक नाही तर मी. हा बरं हा. चालतंय, नका लय त्या टेन्शन घेऊ. बघा मग. हा दमान जा, नाही तर जिन्याहून पाडताना बिडताना उद्योग नका वाढू. हा जाते मी. हा मी येतो वर. पहिला आता ते एका एकाचे नंबर लागले बघ खाली यायला. याने तर लयच मोठा कोटाना करून ठेवल्यावर दिसतोय. पाण्याची टाकी संपितोय म्हणे. यालाय ना 4000 पाण्याचीच लावित होता, मग जिरीतोच जरा. मालकाने म्हणला 24 तास पाणीच नाही. ओ मालक मालक, अहो ते पाणी संपलंय ना. पाणी संपलं काय? हा आलो या लवकर, ते बघा काय हा आंघोळ राहिली माई. काय करताय? सांगितलं का नाही त्या मालकाला? सांगितलं ना मालकाला, म्हणलं पाणी आहे ना म्हणून. येतो म्हणलं वर, आता येतच असेल. हा बोलताना काय म्हणलं आपल्याला 24 तास पाणी. 24 तास माझा नळ चालू हा. असतो म्हटला. मग आणि काय? आता ह्याचा एकदा पण नळ चालू नाही, पाणीच्यात नाही नळाला. आणि तर मग कशाचा काय? नळ आहे? मग खोटं बोलून रूम दिलं. माहिती पाणी येत होतं. नाशी ते किती तू कशाला 4-4 टाइम आंघोळ करते? बिल किती भरावं लागेल त्याचं? पोटच सापवत नव्हतं. बाथरूमला 7 बकेट गेली माहितीये. काय खाल्ले? वडापाव तर खाल्ले, अजून खायचंय, संध्याकाळी जायचंय जेवायला. खायचं. काय आता काही खाऊ नको, पाणी नाही धुवायला. म्हणजे आंघोळीला आता काय सांगतो. माणूस आहे हा? आता कधी आला मालक. कुठं आहे मालक? हे काय? अहो काय तुम्ही काय काय बोलले ना? इथं आहे का पाणी? थोडं तरी एक थेंब तरी येतं की नळाला तुमच्या? एवढ्या भाडेकरी व्हायचं ना, यांना 2 दिवस टाकी संपत नव्हती. तुम्ही एका दिवसात संपायला लागलात. मग आम्ही काय एवढं पाणी थोडे आम्ही उलशिक घेतोय. मीटर पळायला लागलाय पाण्याचं परत. मालक, आम्ही
आल्यापासून कपडे धुतले नाही, 4 दिवस झालं तीच कपडे घालतोय माहितीये का? खरं बोलता तुम्ही, तोंड तोंड सांगत येत ना तुमचं. अहो बाथरूमला ना आंघोळीलाच पाणी मग बाथरूमला टाकी संपीचा काय? ते काय ते बघा ना पाण्याचं, मला अजून आंघोळ करायची. होईन चालू मोटर, बिलाच्या टायमाला कळण पाण्याची आंघोळ किती आहे, काय आहे. काय असेल आंघोळ ते. किती? आणि मला एक सांगा, ते भाडेकऱ्यांना काय त्रास चालत तुझं? कोणी तुम्ही आम्ही एक शब्द बोलत नाही कोणा संग. काय हा आमचं काही समज, अहो. आम्ही आमची कडी लावून घेतो. रात्री भाडेकरी माझ्याकडे येतात पळू पळू. का बरं? ती सांगा नवीन आलेल्या, सांगा नवीन आलेल्या, काय बांधणं करतात दोघं? अय, तू कोणाला बांधली काय ग? मी नाही बाबा, मी कशाला कोणाला म्हणते? नाही आमचं नाही भाऊ काय. आमचं बाबा भांडण नसतं कोणाशी. ही काय आल्यातच ते बी आल्यात, त्यांना विचारू दे मला. हा. काय नेमकं तुमचं नियोजन मला काय कळणार. झालं का मालक? झालं बोलून? ही काय तीच बोलत होतो. वैताग आणला. अहो, काय भांडता का नवरा बाई हा. काय तुम्ही? अगं बाई बाई बाई, अहो मावशी, काय तुम्हाला वाटतंय का तुमच्या जिभेला थोडं तर काय वाटायला पाहिजे? हे काय आरडा चालवलंय? अहो आरड्याचं तर जाऊ द्या, पाणी सुद्धा पुरत नाहीये. हा अहो ते कसं झालं माहितीये का वहिनी, हा. ते आम्ही भांडणं करीत नाही. ही फोनवर मोठीने बोलते, मी फोनवर मोठीने बोलते, आणि त्याच्यामुळे होतंय. अहो पण तुम्ही फोनवर बोलताय का दोघं एकमेकांसोबत भांडताय? आम्हाला काय माहिती का हो ताई? अहो किती आवाज येतोय, नुसतं भांडल्यासारखं जसं काय एकमेकांना धरून हाणताय. नाही हो, मावशी आम्ही काय भांडत वगैरे नाही. अनो ताई, आम्हाला काय भांडायची सवय नाही. आम्ही फक्त फोनवर बोलतो 12-1 वाजेपर्यंत रात्रीचं, बाकीचं तर काहीच नाही. नाही, नाही. अगं बाई, पण एवढ्या जोर जोरात कोण फोनवर बोलतं पण का? आता आमची काय चुकी आहे? या मालकांनी खिडक्याला काचा नाही लावले, इथं खाली फरच्या नाहीत वरून म्हणते तुम्हाला बिलात जास्त लावतो. असं कुठं असतं का? तर ते जाऊ द्या. हे पाणी माझा नवरा काल आंघोळीचा तसाच राहिला. अहो मावशी, आम्ही आल्यापासून आंघोळीच केली नाही माहितीये का? तेच कपडे घाल, अहो तुम्हाला 2-2 दिवस टाकी संपत नव्हती. आणि कपडे पण धुतले नाही तेव्हा 4 दिवस झाले. बघा वास बघा. नको राहू द्या वा तिकडच. तुमचं काय आहे काय गडबड काय? अरे भाड्या घेतो महिन्याला. हा, हो. हा. मी एकटाच राहतो रूम मध्ये. हो बर. हा? हे चाव 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 सारखी काय भानगडी? म्हणजे तो- पाणी नाही नळाला, आंघोळीला काय नाही. तुला बी तरच आहे म्हणायचं. मग अरे काय बाय, ही मोकार यांना तारा चाललाय ना. आम्ही काय केलं तेव्हा? तुम्ही एक काम करता का? काय? माया पहिली येत जुनी माणसं आहे ती. मग आम्ही काय करू? तुम्ही ना माही खोली खाली करा. हा? मला यांना तारा झालेला जमणार नाही. जमणार नाही का? करार केला आम्ही 11 महिन्याचा. 11 महिन्याचा. ओ मालक, यांनी करार केलाय म्हणजे एका रूम खाली करत नाही. ए बाई, आपलंच बिस्तर हा, बांधा आणि चला. आम्ही काय राहत नसतोय. अहो घ्या थोडं फार सहन करून जाऊ द्या. अहो, कशाला सहन करायचं? भाडं देतोय तुम्हाला, गरज काय आम्ही सहन करायची? मग आम्ही नाही सहन करणार. आता- एक काम करू ताई, आपल्याला काही दुसरीकडे रूम मिळणार नाही का? काय मी बोलले. हा आता माझा नाही इलाज आहे. हा बरोबर आहे. कशाला यांना फुकट भाडं द्यायचंय? तुम्हाला चांगली रूम भेटल. करा की थोडस. करार करार घ्या, तुमचा नाही इतके वर्ष राहिले, तुमचा नाही केला करार म्या. यांचं करलाय ना. आणि कुठून बुद्या सुचली यांचा करार करून घ्यायला मला. हा, मग एक काम करा. आता 11 महिने अशी मिठी मारून हा. टवटळून बसा. आम्ही निघालो. बर. एका दिवसात 3 रूम खाली झाल्या. 3 रूम घ्या लक्षात. चला आता हो, बाकीच्या राहिलेल्या नाही झाल्या म्हणजे बरं होईल. मालक जाऊ दे, ते गेल तर आता आम्हाला पोरं होतेलीच ना. हा. खेळतेली तुमच्या बंगल्यात. हा एक काम करा, हा. चांगला अर्धा डझन होसर नका बंद करू. म्हणजे अर्धा डझन? ही जी गेलेली आहेत ना त्याच्यात 2-2 टाकीन. मग जाऊ दे, आता काही इलाजच नाही ना. हा, जाऊ दे आता. पण होत्या ना. मग आता होते ना आम्हाला जरा मग काय मग भेटला. तुम्हाला हा. नावच करायला लागेल आमच्या. काही दिवसांना आम्ही घेऊ नाव. बरं ते जाऊ दे तू काय नाही, पोरं- चांगली मी झक मारली तुमच्याबद्दल. माही 5-6 जात्या ना, आता 3 तर गेल्यात. जाऊ दे ना, आम्ही आहे ती राहिलेली 3 वाट लावा म्हणजे मोकळ झालो मी. ना. आम्ही आहे ना, मग आम्हाला मोकळच हा, हा ना. लागतं. कोणाला डिस्टर्ब नको. बरं मी काय म्हणतो, हा. तेवढं पाण्याचं बघा. पाण्याचं बटन चालू करा. नाही आता काय, आता टाकी काय ह्याला रोज संपली तरी जमते. आता काय चला आंघोळीला. तेवढं पाणी- भाड्याचं रोखा हा, जायचं. लगेच देतो. आता एकच राहिलंय. महिना भरला की लगेच देतो. तेवढं बघा ते कुठं बटन दाबायचं ते आम्हाला. अय, अगं केली काय तू? पहिलं मी कोणाचा करार नाही केला आणि ह्याचा करार केला. आता 11 महिने बघायची पाळी आली. मोकळा बांगला सांभाळावा लागेल मला. त्यासाठी इथून पुढे करार नाही करणार गाड्या कोणाचा.